नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 सकाळचे 8:20 झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आता आपण जर या 8 फेब्रुवारी आणि आज 12 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये हवामानामध्ये खूप बदल झाला। थंडीचे वातावरण वाढलं आहे आणि हा गारवा खूप झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये कलिंगड पिकाची तसेच खरबूज पिकाची काळजी आपण कशी घेतली पाहिजे आणि ते फुल सेटिंगमध्ये आहेत प्लॉट कलिंगडाचे, टरबूजाचे, खरबूजाचे, त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं पाण्याचं नियोजन, अशा थंडीमध्ये वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये भुरी डावणी याचा प्रमाण वाढू शकतं मित्रांनो। तर त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठली फवारणी करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या या खरबूज आणि टरबूजाचं कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि रोगाबद्दल आपण आजचा विषय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दलच आपण आता माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण एका कलिंगड पिकाच्या प्लॉटवरती आहोत आणि हा प्लॉट जेमतेम जवळपास 3 एकरचा आहे आणि याच्यामध्ये सध्या सेटिंग सुरू आहे। तर या सेटिंगमध्ये आणि या हवामानाच्या बदलामध्ये आणि थंडीमध्ये अचानक वाढ झाली आणि हवेमध्ये गारवा निर्माण झाला। त्याच्यासाठी यावर आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आपण सविस्तर आजचं माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा पूर्ण सेटिंगवर आहे। तुम्ही बघू शकता या प्लॉटला पूर्ण फुलं आहेत आणि छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत। हे बोरासारख्या कळ्या आहेत, हे बघा, हे कळ्या लागलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये अचानक थंडीमध्ये वाढ झालेली आहे आणि याला जर आपण थंडीमध्ये असल्या जास्त कारणानं याच्या ड्रीपमधून आपण याला प्रति एकर 1 किलो सल्फर द्यायचा आहे। ड्रीपमधनं प्रति एकराला 1 किलो सल्फर। आणि जर तिथं आपली सेटिंग पूर्णतः झाली असेल तर त्याच्यावरती आपल्याला पांढरी माशी, हिरवी तुडतुडे आणि फुलकड्यांसाठी फवारणी घ्यायची आहे। तर ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे की आता जर थंडी जास्त आहे, हवामानामध्ये गारवा आहे, तापमान कमी जास्त 22 डिग्रीपर्यंत आली तर डावणी भुरीचं प्रमाण वाढू शकतं। त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून रोग येण्या अगोदर आपल्याला BSF कंपनीचा ॲक्रेसिओ घ्यायचा आहे। प्रति पंपाला 12 ml घेऊ शकता किंवा 15 ml घेऊ शकता शेतकरी मित्रांनो। त्याच्यासोबत आपल्याला पांढरी माशी, हिरवी तुडतुडे आणि फुलकड्यांचं सुद्धा नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घ्यायचं आहे। जे आपल्या भागामध्ये मिळत असेल ते सुद्धा आपण तिथं घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपल्याला स्टिकरचा वापर करायचा शेतकरी मित्रांनो। आणि हे सगळं फवारणी झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला जे आपले खताचे डोजेस चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर सेटिंगमध्ये प्लॉट असेल तर आपल्याला 1261 द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक डोज आपल्याला 13-40-13 सोबत 1 किलो बोरान द्यायचा आहे। म्हणजे 1 एकर जर क्षेत्र असेल आपलं कलिंगडाचं तर 5 किलो 13-40-13 आणि 1 किलो बोरान 20% वालं हे त्याच्या मागं सोडून द्यायचं आहे आपल्याला प्रति एकराला। म्हणजे याच्यासोबत आपल्याला पोटॅशसुद्धा मिळेल आणि बोरानसुद्धा मिळेल। जिथं कुठं सेटिंग चालू आहे तिथं फुलगळसुद्धा होणार नाही आणि बारीक बारीक फळं जिथं गळत असतात शेतकरी मित्रांनो, आपण लक्ष द्या प्लॉटमध्ये जेव्हा आपण फिरता। आता मी या प्लॉटमध्ये असताना मला दिसलं आहे की बारीक बारीक फळंसुद्धा गळत आहेत। त्यासाठी बोरांचा तिथं वापर करू शकता शेतकरी मित्रांनो। तर ह्या झाल्या बेसिक गोष्टी आणि पाण्याचं नियोजन। हे बघा शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारचे बोरासारखे जे फळं आहेत ते गळतात, त्यासाठी बोरांचा उपयोग आपण इथं करू शकतो शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, यानंतर पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सेटिंग सुरू असेल, खरबूजाचं असो कलिंगडाचे असो, तिथं पाण्याचं नियोजन हे आपण सुरुवातीपासून जसं कमी पाणी म्हणत आलेलो आहोत, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते सांगतो की पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहू द्या। तर त्यासाठी तुमचं जी योग्य वेळ ठरलेली आहे, अर्धा तास पाऊण तास, ते सुरू राहू द्या। अचानक त्याच्यामध्ये कुठलाही वाढ करू नका का कमी करू नका। म्हणजे काय होईल, एक तर तापमानामध्ये गारवा जास्त निर्माण झाला, जे वारा जे आहे तो पूर्ण थंड वारा येत आहे। अशा परिस्थितीमध्ये पाणी वाढवणं हे योग्य नाही। त्यासाठी जे आपलं सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन चालू आहे तेच ठेवा।
त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका आणि सेटिंगमध्ये जास्त पाण्याचं प्रमाण देऊ नका. जे आपलं व्यवस्थित चालू आहे तसंच पाणी द्या. अर्धा तास असेल तर अर्धा तास द्या, ज्यांचं पाऊण तास असेल तर पाऊण तास द्या, जिथे 1 तास असेल तर 1 तास द्या. तुम्हाला थोडंसं दुपारच्या वेळेस टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यानंतर आपल्या वेली सुकलेल्याच दिसतील, पण त्याच्यामध्ये एवढा फरक पडायचा नाही. पण पाणी जर तुम्ही म्हणलं की मी आता वेली खूप सुकलेल्या दिसेन, आता 2 तास 4 तास पाणी देऊन टाकतो, तर तसं करू नका. कारण की हवामानामध्ये ज्या अनपेक्षित बदल होत राहतात त्याच्यानुसार आपण मध्ये वाढ केल्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्या प्लॉटवरती भुरी, डावणी, करप्या या रोगांना आपण निश्चित आमंत्रण देऊ शकतो आणि हा अनपेक्षित रोग केव्हा येईल आपल्याला कळणारसुद्धा नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये व्यवस्थित फिरताना लक्ष द्या, प्रत्येक बेडवरती लक्ष द्या. एक फावल्या वेळामध्ये आपण प्लॉटला पूर्ण एक चक्कर मारून प्रत्यक्ष पाहणी करूनच त्याच्यावर लक्ष द्या. कुठं जर तुम्हाला पानं पिवळे दिसले असेल, कुठे त्याच्यावरती विटकरी कलरचे धब्बे दिसत असतील किंवा एखादा वेल सुकलेला दिसत असेल, तर त्यावेळेससुद्धा आपण त्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. आणि असं कुठं जर दिसत असेल तर लगेच आपल्या शेजारी आपण जिथून आपण याच्यासाठी आपण खतं औषधी वगैरे आणतो तिथं हे लवकर त्यांना सांगून त्याप्रमाणे त्याच्यावर औषधीचा फवारा करा. शेतकरी मित्रांनो, टरबूज, खरबूज आणि वेलवर्गीय पिकावर आपल्याला कुठलीही जर अडचण असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कुठलीही जर आपल्याला अडचण येत असेल तर आपण कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.